आता आपण सकाळच्या 100 बातम्यांकडे वळतोय। सोलापुरामध्ये भाजपच्या उमेदवाराच्या अर्जावर घेतलेल्या हरकतीचा खुलासा करण्याकरता भाजप शहराध्यक्षाची धावपळ झाली। भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये आल्या होत्या। यावेळी काही तरुणांनी हुल्लडबाजी केली। जळगाव महापालिकेमध्ये भाजपने खाते उघडले। प्रभाग 12 ब मधून उज्ज्वला बेंडाळे बिनविरोध निवडून आलेले आहेत। या विजयानंतर भाजप पदाधिकाऱ्यांकडून फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवत जल्लोष करण्यात आला। भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी कार्यकर्त्यांना निवडणूक कार्यालयामध्ये आणलं। प्रभाग क्रमांक 13 मधील उमेदवाराच्या एबी फॉर्ममध्ये चूक झाल्याने इच्छुक उमेदवारांनी लढा केला। या गोंधळादरम्यान शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांना भोवळ आली। पिंपरी चिंचवडमध्ये आणखी एक भाजप उमेदवार ज्याचा अर्ज बाद होण्याची शक्यता आहे। प्रभाग क्रमांक 21 मध्ये आहे। भाजपकडून अर्ज भरलेल्या गणेश ढाकणे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे खोटी माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला। धुळे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपची आणखी एक जागा बिनविरोध निवडून आलेली आहे। प्रभाग क्रमांक 6 ब मधून भाजपच्या ज्योत्स्ना पाटील यांची बिनविरोध निवड झालेली आहे। धुळे महापालिकेवर भाजपच्या 2 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत। संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या नाराजीचा सामना संभाजीनगरमधील नेत्यांना करावा लागतोय। भागवत कराड यांच्या वाहनाला घेराव घालण्यात आला। आक्रमक महिलांनी शिव्या देत वाहनांची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला। मंत्री अतुल सावे यांचे पीए उल्हास पाटील साळवे यांच्या पत्नीला तिकीट देण्यात आलं, त्यामुळे त्यांच्या विरोधात प्रशांत भदाणे यांच्या पत्नी माया भदाणे आक्रमक झालेल्या होत्या। भाजप महिला कार्यकर्त्या भाजप कार्यालयामध्ये उपोषणाला बसलेल्या आहेत। उमेदवारी न मिळाल्यानं भाजपच्या महिला कार्यकर्त्या उपोषण करतायत। त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न भाजपच्या आमदार अनुराधा चव्हाण यांनी केला। आता आमदार संजय केणेकर यांची उपोषण करणाऱ्या महिलांची त्यांनी भेट घेतली। संजय शिरसाट यांच्या बंगल्याबाहेर उपोषणाला बसलेल्या महिलेला भोवळ आली। उपोषणकर्त्या काही महिलांची तब्येत सुद्धा खालावली। पुण्यामध्ये भाजपने सर्वाधिक महिलांना उमेदवारी दिली आहे। सर्वसाधारण पुरुष वॉर्डातून देखील लाडक्या बहिणींना संधी देण्यात आली आहे। सर्वसाधारण गटातून पुरुषांना वगळून 9 महिलांना संधी देण्यात आली आहे। खासदार मेधा कुलकर्णी यांनी देखील सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे। या पोस्टच्या माध्यमातून आपण निष्ठावंत कार्यकर्त्यांसोबत असल्याचे संकेत दिलेले आहेत। गुलजार यांच्या कवितेच्या ओळी कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत आणि निष्ठावंत कार्यकर्ते अशी पोस्ट केली आहे। पुण्यामध्ये शिवसेनेनं काँग्रेससोबत युती केली, मात्र समाधानकारक जागा मिळाल्या नाहीत अशी खंत शाखा प्रमुख शशिकांत साटोटे यांनी व्यक्त केली आहे। याबाबत उद्धव ठाकरेंना पत्र लिहित नाराजी व्यक्त करण्यात आली। जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एमआयएम स्वबळावर लढणार आहे। 17 उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत। शहराच्या विकासाकरता निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं उमेदवारांनी जाहीर केलं। मीरा भाईंदरमध्ये आमदार नरेंद्र मेहता यांनी रुग्णालयामध्ये जाऊन वनिता बने यांची भेट घेतली। वनिता बने यांच्या मुलीला उमेदवारी न मिळाल्याने त्यांची प्रकृती खालावली। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मान्यता दिलेल्या भाजप उमेदवारांच्या यादीत फेरबदल करणाऱ्या चंद्रपूर महानगर भाजप अध्यक्षांना हटवण्यात आलं। यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला, फटाके फोडले, कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला। सरत्या वर्षातली संकट ओढावलेली नव्हती, तर ती जाणीवपूर्वक आली। वर्ष सरलं तशी संकटही सरली अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी दिली। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर ते बोलत होते। अजित पवारांबाबत प्रश्न विचारल्यानंतर मात्र धनंजय मुंडेंनी बोलणं टाळलं। एक छोटासा ब्रेक पहा फक्त। न्यूज 18 लोकमत। आता आपण पुढच्या बातम्यांकडे वळतोय। आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांची महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे। 3 जानेवारीला सदानंद दाते पोलीस महासंचालक पदाचा पदभार स्वीकारणार आहेत।
शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊतांना धमकी देण्यात आली आहे। राऊतांच्या घराबाहेर बॉम्बसे उडा दूंगा असं स्टिकर लावलेलं वाहन पाहायला मिळालं। त्यामुळे बॉम्बशोधक पथक आणि मुंबई पोलीस राऊतांच्या घरी दाखल झाले। अवैध मुरुम वाहतुकीवर कारवाई करणाऱ्या धरणगावच्या तहसीलदारांना शिवसेनेच्या माजी जिल्हा परिषद सदस्याकडून धमकी देण्यात आली आहे। तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांना फोनवरून धमकी देण्यात आली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड वनपरिक्षेत्रामध्ये तब्बल 9.5 फूट लांबीचा कोब्रा आढळून आला। पारगड मोटणवाडी या मार्गावर गुडवळे गावानजीक मुख्य रस्त्यालगत कोब्रा आढळून आल्यानं एकच खळबळ माजली। शिरूर तालुक्यातील रणजणगाव गणपती इथल्या लांडे वस्तीवर बिबट्याचा वावर बघायला मिळाला। कुत्र्याच्या शोधात बिबट्या अंगणात उतरला, त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी जोर धरतीये। कोरेगाव भीमा परिसरामध्ये वनविभागाने थर्मल ड्रोनच्या माध्यमातून बिबट्याचा शोध घेतला। 15 पिंजरे लावण्यात आले। वनविभागाची पथकं बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत। राज्य परिवहन महामंडळाचा पुन्हा एकदा भोंगळ कारभार बघायला मिळाला। धावत्या बसच्या टायरमध्ये बिघाड झाल्यानं दुरुस्ती विना बस चालवण्याची वेळ चालकावर आली आहे, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे। बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात जळगावात हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केलं। जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं करण्यात आली। विक्रमगड तहसीलदार कार्यालयावर श्रमजीवी संघटनेतर्फे मूलभूत हक्क मोर्चा काढून बेमुदत धरणं आंदोलन करण्यात आलं। गैरव्यवहार करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली।